आणि मग तो राममय झाल्यानंतर सगळं शरीरच त्याचं राममय झालेलं आहे. आणि अशी अवस्था झाल्यानंतर काय, जिकडे बघील तिकडे त्याला राम दिसायला लागला. असा बघायला लागला लंकेकडं, राम मोठाच्या मोठा राम दिसायला लागला. घराच्याकडे बघायला लागला, रामच दिसायला लागला. झाडाच्याकडे बघायला लागला, झाड दिसली ती, रामच दिसायला लागला. नदीकडे बघितलं, नदी दिसेनाच, रामच दिसायला लागला. समुद्राकडे बघितलं, समुद्र दिसेना, रामच दिसायला लागला. राक्षसाकडे बघितलं, राक्षस दिशेने रामच दिसायला लागला. जिकडं बघील तिकडं त्याला रामच दिसायला लागला. सगळीकडे राम दिसायला लागला. आणि समोर मी कोण उभा आहे? रामच उभा आहे. आता हे सगळं होत असताना निर्वाणीची वेळ आलेली आहे, बाण सोडण्याची. आणि भगवंत विचार करू लागले. बाकीचे म्हणते ते दोघं पण शांत गप्प उभं राहिले, तर राम बी बाण सोडू नये आणि ह्याला बी भाव समाधी लागली. आणि राक्षस म्हणते राजा रावण भ्रमित झाला. येड झालं म्हणजे काय गपचीप उभा राहिला, काय कळणं येडे नसलं करायला लागले. हा नाही बाण पडते ना, आपलं आपलं काम करून यायचं. ते त्याला कसं वाटतंय, हेकडच्या गाड्याला काय वाटतंय, वानर सेनेला गप काय उभा राहिले. गहला तर काम करून मोकळं पाडते ना. आम्ही किती काय काय करून हितपत्र आलो, समुद्राचे शेतू बांधलाय, किती म्हणलं डोंगर दऱ्या पालत्या घालून, पोटाला अन्न नाही पाणी नाही, हितपत्र आलो आणि गप उभा राहिले. सगळ्यांना असं वाटलंय, पण तिथं भाव समाधी लागल्यामुळं दोघं बी गप आहेत. आणि मग प्रभू रामचंद्राला बाकीची सांगायला काय कसं आहे कळेना म्हणलं, लक्षात येणं म्हणलं सांगायला लागतील. अहो घावला तर म्हणले सोडा की बाण, म्हणले कशाला बसताय. राजा रावण मात्र भाव समाधी लागल्यामुळे तो आश्चर्यचकित झालाय. आश्चर्यचकित काय आश्चर्यचकित झालाय, सापचून बघतोय आपण तर हाय का दुसरं कोण आहे. लोक सगळेच असं कसं दिसायला लागले राममय झाल्यामुळं. आणि मग वेळ आलेले प्रभू रामचंद्रानं बाण सोडण्याची, तो निर्वाणीचा बाण, त्याला रामबाण म्हणते. रामबाण सुटला तो माघारी येत नाही. रामाचा बाण माघारी येत नाही. जे सांगितलेलं काम आहे ते केल्याशिवाय तो माघारी येत नाही. इतकं ते सामर्थ्य त्या बाणाला असतं. आणि मग आता बाण सोडण्याची वेळ आलेली आहे. त्याला सुद्धा आज्ञा द्यावी लागते बाबांनो. कुणाला? बाणाला सुद्धा आज्ञा द्यावी लागते. प्रभू रामचंद्राने आज्ञा द्या. आपल्याला आज्ञा बिज्ञा काय लागत नाही, मनानच काय बी करते, ना सांगता काय बी करते. करू नये तो केला व्यापार, उतरू बाहेर तो काम. आपल्याला सांगायला लागलं का काय कळत बी नाही, काय येत बी नाही, आणि कोणाला ऐकत बी नाही. भूमयाड म्हणते, भूमयाड खेड्यात त्याला भूमयाड म्हणे. ती काहीच कळत नाही. कशी अवस्था, कशाचं काय केलं रामायण. शक्तीला जाते ऐकायला, रात्रभर शक्तीला ऐकायला जाईल. आणि बिना आंघोळीला एवढा प्रसाद घेऊन आलं ना खात बसायचं. ते राम कुठं आहे, लक्ष्मण कुठं आहे, बाण कुणाला लागलाय, कशाचा बाण आहे सांगणाऱ्याला माहिती नाही, ऐकणाऱ्याला माहिती नाही. कळ्याचं पाकिट तेवढं द्या, चला आम्ही चाललो घरी जाऊन प्रसाद घेऊ. किती रामायण पालती घातली, किती राम पालतं घातली तेच त्यांना माहिती. उपयोग नाही गोष्टी. म्हणून आम्ही 7 दिवसाचं रामायण काढलं. 1 वर्षभराचं रामायणात तुमची गोष्टी कळणार नाही, ते 7 दिवसाच्या रामायणातनं भक्तांना त्याचा बोध व्हावा. भक्त वेळेलाच तयार नाही. ते बारके लेकराला कसं आहे
तोंड वाचून औषध होती, पी बाबा पी बाबा, ते शेतून नीट व्हायचा नाही, ते तोंड भिंडाडते, त्याला सुद्धा ऐकत नाही, तोंड भिंडाडते. तसं तुम्ही रामायण सांगा नाही काय महाभारत सांगा, आमच्या घरातलं महाभारत आमच्या घरातलं रामायण सोडून आम्ही काय तिकडे येत नाही. काय नेमकं काय केलं पाहिजे, किती प्रयत्न करायचा, ठकल्या गोष्टी सगळ्या ठकत चालल्या. पण आम्ही त्याचा विचार सोडून दिलाय. ह्यांना आज्ञा कळत नाही, श्रवण कळत नाही, भक्ती कळत नाही, गुरु कळत नाही, शिष्य कळत नाही, चिंतन नाही, मनन नाही, निजध्यास नाही, साक्षात्कार नाही, समाधी नाही, काय नाही, काहीच नाही. तर बघ शहलोच आणि मग हे असं सांगता सांगता आम्हाला सुद्धा भाव समाधी लागते, त्यामुळे काही सुचत नाही. आणि मग हे भाव समाधी राजा रावणाला सगळी भाव समाधी लागली. आणि प्रभू रामचंद्र पुन्हा महागारी यायला आम्हाला लवकर यायला येत नाही, महागारी असेल ते. आता निर्वाणीला बाण सोडणार आहेत प्रभू रामचंद्र, बाणाला आज्ञा केली त्यांनी. आता म्हणले मी अकर्ण ओढल्यानंतर तुझ्या कामाला सुरुवात होणार, मग तुझं काम करायचं. आपण कशासाठी एवढं काय केलं तुला माहित आहे. मग तू रावणाच्या छेदन कर, निर्वाणीचं तुझं काम आहे आता हे रावणाचा वध करण्याचं. बाण सुद्धा आज्ञा घेतोय, जाताना दर्शन घेतोय प्रभू रामचंद्राच. दर्शन घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट सुरू करायची नसते. आपल्याला ते दर्शन माहित नाही. दृश्य दृष्टा दर्शन काय काय माहित नाही. दृश्य दृष्टा दर्शन हे त्रिपुटी लोक खोलातलं सांगितलं तुम्हाला कळायचं म्हणून आम्ही सोपं उलगडून सांगतो. हे त्रिपुटी वेळी एकत्र येते त्यावेळेला आत्मबोध होतो, भगवंताचं दर्शन होतं. ते खूप खोलातले विषय, आत्मज्ञानाच्या गोष्टी त्या तुम्हाला लहानसं ज्ञान सांगावं लागते तेव्हा कळत. बाणाने आज्ञा घेतलेली आहे. बाण काय विचारते प्रभू रामचंद्राला, राजा रावणाला 10 तोंड आहेत. किती तोंड आहेत? 10 तोंड आहेत. मी सगळी संपवू, एक संपवू. बघा पेज किती आहे, त्याच्यातून सुद्धा किती पेज आहे. अशा वेळी पहिल्यांदा बघतो म्हणला ना, एक मुडकं असलं तर पडकन उडवून मग बोलता येते. आता हे किती तोंड आहे ती, मग एकाच बाणात एकदा सगळी 10 उडवायची येते का? काही एक उडवायचं. का बाण एवढा विचार करतोय, भगवंताला विचारतोय. आज्ञा दोन विचारतोय, आज्ञा दिली. आता त्याला काय एक उडू काय तर 10 उडू काय घेऊन ते नाही सांगितलं काम शेवटा करावे. पण तसं नाही, त्याला सुद्धा इतकं ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय काय नाही, ज्ञानाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञान आणि भक्तीशिवाय भगवंत नाही. तर विचारतोय एका सगळं उडू का, काही एक उडू. आता किती पैसे द्यायला, भगवंताने मौन धरला तर काय सांगायचं. तुझं तुला जसं कळेल तसं कर म्हटलं. मग त्याने एक मुडकं उडवायला सुरुवात केली. पहिल्यांदा पहिलं उडव म्हणला, नंतर दुसरं, पुन्हा तिसरं, असं नंबर नाही येऊ म्हणला. पहिलं उडवलं, दुसऱ्याकडे गेलं का पहिला अजून हाय तशी येऊन बसायचं जागेला.
दुसरं उडवलं, तिसऱ्यावर नेम घातला तर पुन्हा अजून पहिली दोन हाय तशी जागेवर येऊन बसायची. सगळे 10 सगळं शिरछेद केलं तर ते पुन्हा अजून हाय अशी त्या ठिकाणी निर्माण व्हायची. किती बाण मारले तरी तिथं पुन्हा अजून ते त्या ठिकाणी शिर त्या ठिकाणी उगवायचे. काय बाणाला सुद्धा काय कळलं नाही. म्हटलं तर नेमकं काय काय केलं पाहिजे, असं कसं काय व्हायला लागलंय. म्हणजे अवघड परिस्थिती आहे ना, की आपण सांगितलेलं काम करू शकतो का नाही ह्याची शंका लागली त्या बाणाला सुद्धा. काय जे इलाज चालू नाही तिथं, पुन्हा आहे तसे सगळे जसा आहे तसा रावण. कुणालाच काय त्याचं गुह्य कळेना. सगळे दोन्हीकडे सगळे आपापल्या ह्याच्यात व्यस्त आहेत, पण इथं मात्र काय कोणाला काय कळेना. कितीतरी बाण मारले तरी हाय असे सगळे शिर त्या ठिकाणी पुन्हा यायचे. त्यामुळे बाणाला सुद्धा काय कळेना ती गोष्ट. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बाणाने ज्यावेळेला ते मुंडकी उडवायला चालू केलेल्या हायाशी पुन्हा त्या ठिकाणी जशीच्या तशी परत आणखी निर्माण व्हायची. तोपर्यंत राजा रावण विचार करू लागलेला आहे, त्याला भाव समाधी लागलेले. आता राममय झाल्यामुळे काय बाणाचा बी इलाज चालेल, तिथे बाणात सुद्धा इलाज चालेल, पूर्व रामचंद्र सुद्धा बाणाचा इलाज चालेल. आणि मग राजा रावण विचार करतोय, आता भाव समाधी लागलेले, भगवंत समोर दिसतोय, भगवंताचं दर्शन झालेलं आहे, भगवंताची पूजा कशानं करायची, भगवंताची पूजा करायची. कारण त्यानं अगोदर कितीतरी होम हवन केलेलं आहे, त्याची काही भक्ती थोडी नाही. आणि आपल्याला माहित आहे की तो आपलं शिर छेदून भगवान शंकराला अर्पण करायचं, इतकी भक्ती. म्हणजे आपल्या जीवाची सुद्धा पर्वा न करणारा असा रावण आहे. आणि मग तो विचार करतो, मी भगवान शंकरांना आपलं शिर समर्पित करत होतो सेवा करत असताना, आणि मग आता साक्षात परमात्मा परमेश्वर देवांचा देव मला भेटलाय, या देवाची मी पूजा करायची नाही का? आणि मग आता देवांची मुख्य देवाची पूजा करायची तर मग कशी करायची? इथं फुलं बी नाहीत, तांदूळ नाहीत, काही सामग्री नाही, काही सामग्री नाही. मग आता कशी पूजा करायची? तर आपलं शिर कमल अर्पून त्या ठिकाणी भगवंताला समर्पित करायचं. आणि मग एक एक शिर स्वतःच कापून त्या ठिकाणी तो भगवंताला अर्पण करायचा. जसं फुल वाहतो आपण भगवंताला, तसं स्वतःच शिर कापून तो त्या ठिकाणी वाहायला लागला. किती वाहिले असतील? एक नाही, दोन नाही, 1,00,000, 1,00,000, लक्ष म्हणजे लाख, 1,00,000 वेळा अशी शिर वाहिली भगवंताला पूजेसाठी. आपल्याला फुलं दिलं काय मिळत नाही, कुठली तरी एखादी पाकळी घ्यायची, फेकून गेलं झालं. फुलं बी टाकली, फुलं पुचली, देवालाही पुचली, महाराजालाही पुचली, गुरुलाही पुचली. असं नाही गोष्टी. पुष्पवृष्टीच्या वेळी येताना स्वतः बरोबर स्वतःची फुलं आणायची असतात. आपण फुलं वाटतो भक्तांना का?
मेहरबानी करा, आपल्याकडे नसतील तर आम्ही देतो तुम्हाला, तेवढी टाकून जावा. कारण उपकार काय थोडेच काय भक्तांचे. नियम काय, भक्तांनी स्वतःबरोबर फुलं आणायची असतात. जसं हार तुम्ही घालायला आणता तसं आपल्या घरून येताना फुलं आणायची असतात आणि ती फुलं त्यावेळेला टाकायची असतात. असा नियम आहे. हा नियम कर्नाटकमध्ये इंचगिरीला स्वतः चालतो. इंचगिरीला ह्याच पद्धतीने चालतो. महाराष्ट्रात आपल्या काही नाही. कर्नाटकमध्ये आहेत ही सगळे नियम. आपल्यापेक्षा जास्त सेवा तिकडची. आपली उभं बारकी पोरं खेळ खेळत नाही. खऱ्यातला खेळ नसतो. उभं आपलं होईल तेवढं होईल जायचं, चला आपलं करते ते. हे गेला म्हणून ते गेला, ते गेला म्हणून हे गेला, त्याने मला घातली हिनं घातली. काय त्याचं काय वर्म कळलं नाही, काय नाही. आणि सांगितलेलं कोणीच ऐकलं नाही. ऐकलं तर आहे ना गोष्टी. 1,00,000 शिर त्या ठिकाणी भगवंताला तो वाटतोय. आणि मग इतकी पूजा संपन्न झाल्यानंतर आता भगवंत प्रसन्न होता राहील का? एवढी सेवा झाल्यानंतर भगवंत प्रसन्न होता राहील का? प्रभू रामचंद्रांना सुद्धा आनंद वाटलेला आहे त्याची ही सेवा बघून. आणि आता त्याचं जे काय पाप होतं ते संपत आलेलं आहे. राजा रावणाचं त्याचं काय फार मोठं पाप नाहीच. तसं इतक्याशा वेळ पुढे ते पाप काय करते ते सगळं कधीच संपून गेला असेल. उलट शिल्लक राहिलं असेल बाकीच. आणि मग पूर्णत्वानं परमेश्वराची शक्ती त्याला प्राप्त व्हायला लागली. देव पहावया गेलो, देवच होऊन ठेलो. तो राममय झाला आणि सगळ्या शरीरामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झालं आणि भगवंताचं सगळं स्वरूप त्याला दिसायला लागलं. सगळं. आता पहिल्यांदा नुसतं दशरथाचा राम म्हणून बघत होतो ते. पहिल्यांदा दिसताना कोण बघत होता? राजा दशरथाचा राम म्हणून त्याच्याकडे पाहत होता. समोर माझ्या मला लढण्यासाठी आलाय, युद्धासाठी आलाय, मारण्यासाठी आलाय. पण आता तसा दिसत नव्हता. दशरथाचा राम दिसत नव्हता. तर आता कोण दिसत होता? सगळ्या विश्वात व्यापलेला राम, जगाचा मालक, नवे नवे त्रिभुवनाचा मालक, 14 भुवनाचा मालक. 14 भुवन, खाली 7 आणि वर 7, खाली पाताळापर्यंत 7 पाताळ आणि वर 7 भुवन. एवढं स्वरूप मोठं भगवंताचं आहे. अनुरेणी ठोकडा तुका आकाश आहे एवढं. भगवंताचं स्वरूप काय साधं असणार आहे? आणि ते स्वरूप बघितलं, पाय कुठं आहे तर बघतो तर खाली 7 पाताळपत्र पाय गेली भगवंताची. आणि वर टकोऱ्याकडे बघतो तर ती वर डोकं कुठं वरच्या 7 भुवनापर्यंत. पूर्णत्वाचं दर्शन भगवंताचं राजा रावणाला झालेलं आहे. आणि मग आता काय उरलंच नाही. काय जन्माला आल्याचं सार्थक काय राहिलीच नाही, बाकीची गोष्टच राहिली नाही. आणि ही भाव समाधी लागलेली असताना सगळं भगवंताचं दर्शन झालेलं आहे. आणि बाकीची येऊन त्यांना जाग करायला बघते ती काय, अहो लढाई सुरू आहे, तुम्ही गप उभं राहिलं, बाण घेऊन मारायची सोडून, आणि तुम्ही गपच उभं राहिले. बाकीचे जाग करण्याचा प्रयत्न करतात, राजा रावणाला सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि मग तो तेवढ्यातनं बाण मारायचा प्रयत्न करतोय. पण बाण ज्यावेळी मारायला लागतोय, बाण मारायचा कुठे मारायचा बाण? रामाला बाण मारायचा आहे. बाण कोणाला मारायचं? दुसरं कोण आहे समोर? नाही, रामाला बाण मारायचंय. राम कुठं आहे
आणि नेमकं कोणतं राम आहे त्याला बाण मारायचं हीच त्याला काही कळे ना, कारण सगळे रामच दिसायला लागले ना, सगळे चराचरात सगळे रामच उभा राहिलेले दिसायला लागले. मग म्हणले समोर उभा होता, आपल्या समोर होता, समोरच्या दिशेने मारो. समोरच्या दिशेने मारलं तर बाकीच्या दुसऱ्या बाजूला दिसतोय का राम, हाय तिथं अजून. मागच्या बाजूला मारलं कडेला दिसतोय, दक्षिण बाजूला मारलं तर उत्तर बाजूला आहे तसंच आहे, पूर्वेला मागे मारलं तर पश्चिमेला आहे तसंच आहे. 10ही दिशेला बाण मारले, आकाशात बाण मारले. आणि हे सगळे बाण मारत असताना त्याला लक्षात येणे, काय लक्षात येणं की राम कुठं आहे. तरी पण तो बाण मारतच राहिला. त्यातले काय काय बाण त्यांच्या राक्षसांना लागले, राजा रावणाच्या राक्षसांना लागले बाण. का तर त्याला राक्षस दिसत नव्हते ना, बाण मारायचा राम आहे म्हणून ते राक्षसाला लागायला लागले, तर राक्षसाला रामच दिसत होते. इतका राममय तो झालेला होता. आणि मग बाकीच्या वाटायला लागले हे रामाला मारायला उभा राहिला का आम्हाला मारायला उभा राहिलाय, आमच्याकडे बाण यायला लागले ह्याच. अशी भाव समाधी त्या ठिकाणी रावणाला लागलेली आहे. समोर प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर जो आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे. आणि राजा रावण सुद्धा रामाचं वर्णन करायला लागला. विचार करा, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आणि आता प्रभू रामचंद्राचे गुणगान तो गायला लागलेले रावण. म्हणजे किती बळगदन झाला, वाल्याचा वाल्मिक झाला. रावणाचा राम होऊ शकतो, पण कलियुगात रामाचा रावण केव्हा होईल याचा पता लागणार नाही, कारण हे कलियुग आहे. की तो रावण राममय झाला, राम सगळ्या देहात कोणला, अंतःकरणात राम सगळ्या व्यापून राहिला. आणि मग सगळीकडे राम दिसायला लागलाय. आणि आता तो कृतज्ञता व्यक्त करायला लागलाय, मला जे मिळणार नव्हतं ते मिळालं, ते कुणामुळे मिळालं, ते वशिष्ठाला वंदन करायला लागलं. वशिष्ठ मुलींना ते म्हणला गुरुज महात्म्य आजाद आहे म्हणता. वशिष्ठ मुनी तुमचा मी गुरु म्हणला, तुमची कृपा झाली मला. तुम्ही जर सीतामाईला पाठवलं नसतं तर हे पुढचं सगळं घडलं नसतं. कारण सगळा निर्णय वशिष्ठावरती सोपवलेला होता. ज्यावेळी राम लक्ष्मण सीता वनवासाला निघणार होती, सीतामाई म्हणली मी इथं थांबणार नाही, मी पण जाणार वनवासाला. प्रभू रामचंद्रांनी सांगितले की तू इथेच राहून सेवा कर, सगळ्यांची काळजी घे. पण ते म्हणजे नाही, तुम्ही नाहीतर मी पण सेवेसाठी तुमच्या बरोबर येणार. तू स्वतः भगवंताने आपल्याकडे घेतलं नाही, म्हणजे मी काही तुला आज्ञा देणार नाही. मग गुरुना विचारात बघा, गुरु असताना गुरूंची आज्ञा घेतल्याशिवाय कार्य करायचं नसते. स्वतः देव जन्माला आलाय तरी सुद्धा ते म्हणतात की मी सांगणार नाही, वशिष्ठ सांगतील त्या पद्धतीने. ते जर जा म्हणजे तर ते जा, नको म्हणजे तर होईल. आणि वशिष्ठ मुलीने त्या सांगितलं काय हरकत नाही, तुला पण जाऊ वनवास.
आणि त्यामुळे मला भगवंताची प्राप्ती झाली असं राजा रावण म्हणतोय. वशिष्ठ म्हणे तुमची माझ्यावर खूप उपकार आहे. हे सगळं भगवंताचं जे ध्येय आहे, जे मुख्य दर्शन आहे, ते तुमच्यामुळे मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून तो कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि आता राम आणि रावण एक जनतेचा संगम होतो. दोन नद्यांचा संगम झाल्यानंतर ते वेगळे पण दिसत नाही, किंवा एखादी नदी समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर कोणाची नदी राहत नाही, तसा आता रावण रामरूपी समुद्रामध्ये विलीन झाला. तो रावण राहिला नाही, राममय झाला. एक वाक्य का झाली, मी ती पण ओरले नाही, मी ते पण ओरले नाही, अवघा रंग एकच झाला. काय पूर्ण नाही त्याच्यामध्ये. आता इथं दोघे एक झालेले, एक झाल्यानंतर पुन्हा भगवंताला आठवण करून दिली हनुमंतांनी, सुग्रीवांनी. ते म्हणजे आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य संपन्न करा, उशीर लावू नका म्हणले. तर हे पण आता इथे सापडले तर आपलं काम करून घ्या. आणि मग निर्वाणीचा बाण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सोडायला लागलेले आहेत. बाणाला सुद्धा नमस्कार करतो रावण. का तर आता त्या बाणामुळेच आपल्याला उद्धार होणार आहे.